आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचा हलवा। सर्वप्रथम मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये किसलेला भोपळा टाकणार आहोत। तो चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा। छान प्रकारे परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत साखर। साखर घातल्यानंतर आपण 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत। 5 मिनिटं वाफ भरवून दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लास्टला घालणार आहोत थोडीशी वेलची पावडर। अशा प्रकारे आपला भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।